आज दसरताना आपले सगळे कारखान्यातली बावनकी सर्व कर्मचारी आपल्या काय मागण्या असतील आपल्या सर्व कामगारांच्या त्याबद्दल मला तुम्ही आज निवेदन दिलं. ते निवेदन मी स्वीकारत असून तुमच्या निवेदनाच्या संचालक मंडळाच्या बोर्ड मिटिंगला विषय घेऊन त्याबद्दल काय अडचण असतील ते समजून घेऊन ते आपल्याला कळवते. बस आदिनाथ सहकारी साखर कारखाना कामगार युनियन आणि शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे MD आमच्या सर्वांचे सहकारी सर्जेराव राऊत साहेब यांना आपण या ठिकाणी आपल्या अनेक वर्षापूर्वीच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भामध्ये निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मला वाटतं आपण कोरोनाच्या काळापासून पगारीसाठी आदिनाथ कारखान्याच्या गेटसमोर SSG इमारतीसमोर आपण अनेक आंदोलनं केली, परंतु त्यावेळेस संचालक बोर्डातला एक सुद्धा माणूस हिंमत करून आपल्या कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर आलेला नव्हता. या सगळ्या गोष्टींना आपण सर्वजण मंडळी साक्षीदार आहोत. आणि मग त्या काळामध्ये आपण एकाएकी लढा देऊन आपण हे यश आपल्या पदरी पाडून त्या काळामध्ये पगारीच्या संदर्भामध्ये घेतलेलं होतं. आणि आज कारखाना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना आर्थिक अडचणीमध्ये असताना आता असणारं विद्यमान संचालक मंडळ आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील आणि विद्यमान चेअरमन असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना भाडेतत्वावर देण्याचं नियोजन संचालक मंडळ या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आपल्या निवेदनामध्येच आपण पहिल्यांदा कारखाना चालू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचललेल्या ठोस पावलाच्या संदर्भात त्यांचं आपण या ठिकाणी पहिल्यांदा आपण हार्दिक अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही काळाची गरज आहे. कारखाना कोण चालवतोय ह्याच्यापेक्षा कारखाना कोणासाठी चालतोय या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या कारखान्यातील कामगारांचं आणि ऊस उत्पादक सभासदांचं भलं करण्याच्या दृष्टिकोनातून आजचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करतंय असं प्राथमिक गोष्टी आपल्याला सर्वांना या ठिकाणी निदर्शनात येते. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी या सगळं संचालक मंडळाला आणि अधिकाऱ्यांना आज या MDच्या खुर्चीवर बसलेले जे सहकारी आहेत आपले ते बी पूर्वसर्वीचे म्हणजे आताचे बी ते कर्मचाऱ्याचे आहेत, कामगारात आहेत, त्यांचाही स्वतःचा पगार या ठिकाणी थकलेला आहे. इथं OS बसले आहेत, त्यांचाही पगार या ठिकाणी थकलेला आहे. आणि म्हणून पगाराची निकड आणि मागणी ही सर्वांचीच आहे. परंतु आज जे काय सेवानिवृत्त झालेले कर्मचारी असतील, काही कारखाना चालू नसल्यामुळं कामावर त्यांना घेण्यासाठी अवधी असल्यामुळं ते काही कामगार असतील, ह्या सर्वांनी मिळून जवळजवळ आपण म्हणजे 150 ते 200च्या आसपास सह्याचं निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक कामगारांनी सांगितले की आम्ही कामावर आहोत, त्याच्यामुळं आम्हाला सह्या करायला आग्रह करू नका, आपण त्यांना त्या बाबतीत बी थोडी सूट दिली की असू द्या चालते. कारण हा आपला आपण जी या ठिकाणी आपली जी थकीत रक्कम या ठिकाणी मागतो ही आपण संघर्षातून मागत नाही. कारण आपण वेळोवेळी बघितलं की कारखान्याच्या माध्यमातून ज्या वेळेस काही मुलाखती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यातून त्यांनी कामगारांच्या पगाराचा त्या ठिकाणी मुद्दा उचलून धरलेला आहे. म्हणजे कारखान्याच्या संचालक मंडळाकडून त्या पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यात. आणि त्याच्यामुळं आज आपल्याला या ठिकाणी आशा करायला काहीच हरकत नाही की आपल्या पगाराला कुठंतरी तुम्हाला सांगतो हिरवा कंदील मिळतो. आणि विशेषतः ज्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये जवळजवळ म्हणजे सिंहाचा वाटा ज्या कैलासवासी कर्मयोगी गोविंदबापू पाटलांचा आहे, त्यांच्याच काळातले मी तर म्हणेल की निमेजेवर कर्मचारी ही बापूच्या काळातले, त्याच्यातले बऱ्यापैकी कामगार सेवानिवृत्त झालेले आहेत.
काही सेवानिवृत्त होण्याच्या 1-2 वर्षाच्या मार्गावर आहे. आणि सुदैवानं ज्यांनी हा कारखाना उभा करताना जे आपला त्याग केलेला आहे त्यांचे सुपुत्र नारायणआबा पाटील हे कारखान्याचे योगायोगाने आज चेअरमन आहे. आणि त्याच्यामुळं वडिलांनी या कामगारांना दिलेली भाकरी ही आधीमध्येच काही मंडळीच्या कारणामुळं करपाय लागली होती, परंतु आज या ठिकाणी नारायणआबाला थोडंसं यश येईल की ती भाकरी पूर्ववत या ठिकाणी चांगली तव्यावर शिकून त्या सर्वसामान्य कामगाराच्या ताटामध्ये पडावी या दृष्टीनं त्यांनाही या ठिकाणी गोविंदबापू त्यांना म्हणजे सद्बुद्धी देणार आहेत, कामगाराचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे अशी या ठिकाणी आपण आशा व्यक्त केली तर ती या ठिकाणी वावगी ठरणार नाही. आणि म्हणून आपण म्हणजे या ठिकाणी जी मागणी करणार आहे ती आपण या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा मलाही थोडासा आत्मविश्वास वाटतोय की आपण या ठिकाणी सदस्य निवेदन दिलेलं आहे, त्यांनी हा शब्द दिला MD साहेबांनी की मी संचालक बोर्डाला ते त्याच्यासमोर सादर करतो, त्याच्यावर त्यांची साधनबाधक चर्चा होईल. त्यांनी तर ठरवलेलंच आहे की कामगारांच्या पैशाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस करार होईल कारखान्याचा ज्या कुठे येणाऱ्या पार्टीबरोबर त्या करारामध्ये आमच्या रकमेचं त्या ठिकाणी उल्लेख नमूद करावा. आणि सर्वात महत्त्वाचं रक्कम आमची मोठी आहे. आज आम्ही या ठिकाणी जी कामगारांनी त्यांच्या ह्याच्यातून अंदाजित रक्कम काढलेली आहे MD साहेब ती रक्कम 100 कोटीच्या आसपास जाते, परंतु आपल्याकडून ज्या काही वाईट प्रसिद्ध झाल्या स्वीस सहाय्यकांच्या सचिवाच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये 50 कोटीचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं रक्कम कमी जास्त होऊ शकते, परंतु भावना एकच आहे की आपली मागणी रास्त आहे, त्यांची देण्याची मानसिकता आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला सांगतो या ठिकाणी मुद्दा आहे. आणि म्हणून आज आपली मागणीच अशी असणार आहे की ही जी आमची काय जी काय रक्कम रीतसर निघेल तुमच्या त्या काय म्हणते त्याला बॅलन्स शीटवर जी काही रक्कम निघणार आहे मग ती रक्कम आम्हाला समान 2 किंवा 3 टप्प्यामध्ये मिळावी आणि कामगारांचा मी तुम्हाला सांगतो प्रपंचाला हातभार मिळावा. कारण मधल्या पिरियडमध्ये MD साहेब तुमच्यासह या ठिकाणी OS बसलाय मधू आमचा त्याच्यासह सगळ्याच कुटुंबाची हेळसांड या मागच्या मंडळींनी ह्या आदिनाथ कारखान्याच्या कामगाराच्या संदर्भात झालेली आहे. शिक्षणाचा प्रश्न होता, मुलींच्या लग्नाचा प्रश्न होता, घरातल्या माय माऊल्यांचा तुम्हाला सांगतो रोजंदारीवर जाण्याचा भयानक प्रसंग या कुटुंबावर आलेला आहे. ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो 50-50 हजार रुपयाचा पगार ज्या अधिकाऱ्याला होता, ज्यांची बायको कधी वाट्यावर सुद्धा झाडू मारा आली नाही, त्या बायला कुटुंबासाठी दुर्दैवानं शेजारच्या शेताच्या मालकाकडे तुम्हाला सांगतो 300 रुपये रोजानं जावं लागलं. एवढी तुम्हाला सांगतो वाईट परिस्थिती मागच्या काळातल्या बोर्डाने या ठिकाणी आणलेली होती. आणि त्याचं फळ तुम्हाला सांगतो निसर्गाने आणि कामगाराच्या तळमळीनं त्यांना हरमळ तळमळी त्यांना मिळालेलंच आहे. आणि म्हणून कष्टकऱ्यांचं पैसे बुडवणाराचं कधीच तुम्हाला सांगतो कल्याण होत नाही. जरी तुम्हाला सांगतो त्यांना वाटत असलं की सगळं जग झोपलेलं आहे, परंतु तुम्हाला सांगतो निसर्गातला देव जागा आहे, तो तुम्हाला सांगतो काठीचा तडाखा बसतो, फक्त त्याचा आवाज येत नाही. ही गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो या ठिकाणी कुठल्याही कारभार करणाऱ्या माणसाने या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता या संदर्भामध्ये मी आव्हानबरोबर सुद्धा मी पर्सनल चर्चा करणार आहे. कारण मला खात्री आहे की तिकडून मी तुम्हाला सांगतो ग्रीन सिग्नल मिळण्यासारखा म्हणजे मला वाटतोय. आणि म्हणून आपलं ह्या करारामध्ये आपले हक्काच्या रकमेची मागणी त्या ठिकाणी नमूद संचालक मंडळ करून घेईल आणि आपल्याला लवकरच तुम्हाला सांगतो आपल्या हातामध्ये पहिला हक्क मिळेल अशी या ठिकाणी याच्या सगळ्याच्या वतीनं MD साहेबांच्या माध्यमातून संचालक मंडळाकडे जर आपण या अपेक्षा व्यक्त केली तर ती वावगी असणार नाही. म्हणून या ठिकाणी MD साहेबांनी आम्हाला इथं सन्मानपूर्वक म्हणजे सगळ्या कामगारांना इथं बोलवलं. तिथं तुम्हाला सांगतो आम्हाला आसन बसायला दिलं, आमच्या निवेदनाचा आनंदानं स्वीकार केला. त्या निवेदनावर 2 शब्द ते बोलले. याबद्दल दोन्ही संघटनेच्या वतीनं कामगारांच्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी MD साहेब आणि या ठिकाणी असणाऱ्या संचालक बोर्डाचे या ठिकाणी आम्ही शतशः आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो MD साहेबांनी की आम्हाला म्हणजे आम्ही हात जोडूनच आपल्याकडे आलेलो आहे ह्या बोर्डाकडे. आम्हाला तुम्हाला सांगतो म्हणजे हात मोकळं करण्याची तुम्ही आम्हाला या ठिकाणी म्हणजे दुर्दैवानं आमच्यावर वेळ आलो नाही. कारण शेवटी हे सगळे तडीतापडीची माणसं आहेत, वैतागलेली माणसं आहेत आणि संघर्षातनं निर्माण झालेली सगळी माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो संघर्ष आम्हाला नवीन नाही.
तुम्ही जर समोपचाराने केलं तर आम्ही सुद्धा समोपचारानं उद्याच्या कारखान्याच्या जडणघडणीमध्ये जेवढं काही योगदान देता येईल आमच्या विद्यमान असणाऱ्या कामगारांना त्यांचं या ठिकाणी मिळणार आहे. आणि आमची दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची मागणी असणार आहे एवढीच आहे की जे कामगार तुम्हाला सांगतो आज रोजी सेवानिवृत्त झालेले नाहीत, ते कामावर आहेत, त्या कामगाराला कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या क्रमांकानं त्यांना तुम्हाला सांगतो कामावर घेण्याचा प्रयत्न करावा. जे हंगामी कामगार आहेत त्यांनाही पहिल्या पसंतीने कामावर घेण्याचा प्रयत्न करावा. कारण नेहमी काय होतं की बाहेरनं येणारा तुम्हाला सांगतो मोठा व्यापारी असतो ती मग तुम्हाला सांगतो कोणाच्या तरी सांगेवा घेऊन ह्या तालुक्यातले 4 आणि त्या तालुक्यातले 10 अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो कामगाराची भरती होती. कारण हा कारखाना मुळात गोविंदबापूंनी उभा करतानाच इथल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळला पाहिजे आणि इथल्या शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाताला काम मिळवायला पाहिजे आणि त्याच्या चुली चांगल्या पेटल्या पाहिजेत ह्या हेतूने केलेला आहे. आपण हे काही शेजार पाजारच्या तालुक्याला जगवण्यासाठी कारखाना उभा केलेला नाही आणि म्हणून तेवढी एक खूणगाठ तुमच्या लक्षामध्ये असावी. आणि ज्याला ज्याला जी पोस्ट आज रोजी आहे त्या रेकॉर्डला त्याच पोस्टवर त्यांना त्याच पगारावर त्याच सन्मानानं त्यांना कामावर ठेवावं. कारण आता असणारे कर्मचारी मला वाटतं जास्तीत जास्त 4-5 वर्षाचे सुट्टी असणार आहेत, म्हणजे सेवानिवृत्त होण्याला त्यांना जास्त वेळ अवधी नाही. त्याच्यामुळं त्यांचा बी या ठिकाणी तशा पद्धतीनं सन्मान जर झाला तर निश्चितपणे तुमच्या सगळ्याच गोष्टीच्या कामाला ही पोरं येणार आहे, ते कर्मचारी येणार आहेत, तुमच्या पाठी त्यांचा आशीर्वाद राहणार आहे. एवढीच या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि कामगारांच्या सगळ्या ज्या काही थकीत रकमा आहेत त्या सगळ्या तुम्ही म्हणजे वेगळे करून त्या सगळ्या म्हणजे एकदा तपासून बघाव्यात. बॅलन्स शीट एकदा पुन्हा तुमच्या इकडे म्हणजे त्या अकाउंट क्षेत्र विभागात सांगून ते तपासून घ्यावं. ओएसडी ही चांगल्या पद्धतीनं म्हणजे जबाबदारी घेऊन त्याच्यावर नेमकं काय होतंय ते सगळं बघूनच तुम्ही बोर्डापुढं म्हणजे ते सबमिट करा. नाही तर तुम्ही हाय असं बोर्डापाशी दिलं तर ती बोर्ड म्हणणार अंदाजे लिहिलंय 100 कोटी रुपये कुठनं आणायचे पैसे असं बी त्यांना बी म्हणजे ती त्यांचं म्हणजे असं ही होणार जमली होऊन आहे. त्यासाठी आपलं बॅलन्स शीट ह्यांचं काय मत आहे ह्या कागदावरचं आणि तुमच्या बॅलन्स शीटवरचं काय आणि त्याचा मध्यमार्ग काढून ते हाय ही रक्कम बाबा तुम्ही आम्हाला सांगितली किंवा अण्णा ही रक्कम एवढी काय नाही एवढी होती तेवढी होती. त्यामुळे जे बॅलन्स शीटला आहे तेच आम्ही हे करणार आहे. तिथं काय तुम्ही पैसे खाणार नाही किंवा आम्ही बी जास्त पैसे मागणार नाही. त्यामुळं त्या गोष्टीचा सविस्तरपणे ह्याच्यावर आढावा घेऊन आपण त्या बोर्डापुढे ते सगळं या ठिकाणी सादर करावा. एवढीच या निमित्तानं विनंती करतो. तुम्ही आमचा मान सन्मान ठेवला, निवेदन स्वीकारलं, आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल पुन्हा तुमचे आणि संचालक बोर्डाचे आभार मानतो आणि आम्ही आमची